ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानच्या 8 अतिरिक्त लष्करी ठिकाणांवर देखील केला होता हल्ला. पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत कागदपत्रांमधून मिळाली माहिती. प्रत्येक लष्करी कारवाईत धोका असतोच, मात्र युद्धात नुकसान नाही तर परिणाम महत्वाचा असतो. CDS अनिल चव्हाण यांचं पुण्यातील कार्यक्रमात महत्वाचं विधान. वक्फ पडग्यामध्ये काल ATSनं टाकलेल्या छाप्यात 19 मोबाईल जप्त. फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक चाचणीत महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता. राज्य महिला आयोगावर नव्या अध्यक्ष नेमा. रुपाली चाकणकर अध्यक्षपदासाठी योग्य नाहीत. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी. विधान भवनात महिला आयोगाच्या कामकाजाचा नीलम गोरे यांच्या उपस्थितीत आढावा. आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते. बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा. कोर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समूहाला देण्याचा घाट. वर्षा गायकवाडांचा हल्ला. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही आमच्यासह महाराष्ट्राची इच्छा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंचं वक्तव्य. ही इच्छा भविष्यात पूर्ण होईल असाही विश्वास. JCB विक्री व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात शशांक आणि लता हगवणे म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात, तर निलेश चव्हाणला 7 आणि राजेंद्र सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. अयोध्येत राम मंदिरात आजपासून राम दरबाराचा प्रतिष्ठापना सोहळा. भव्य राम दरबाराची उभारणी. पहाटेपासूनच मंदिर प्रांगणातील 8ही मंदिरात अनुष्ठान सुरू. विटा पोलिसांनी केलं गहाळ झालेले 3.25 लाखांचे मोबाईल हस्तगत. विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केले. गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांचं अभिनंदन, कौतुक.